एक मिनिट तू पण मला बाईट करून घेऊ दे. चहा पिता पिता कर ना बाई. हा, चाय पे चर्चा. एक मिनिट, चाय पे चर्चा होत आहे. रेडी? जोशी भाऊ या. बालगंधर्व रंग मंदिराचा 58वा वर्धापन दिवस या ठिकाणी सेलिब्रेट केला जातोय आणि आज दुसऱ्या दिवशी मेलडी मेकरचा शो या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने आपल्याबरोबर सुदेशजी भोसले आहेत. एखाद्या वास्तूची वर्धापन दिवस हा साजरा केला जातोय, पुण्यामध्ये होतोय, या संदर्भात तुम्ही काय सांगताय? सर्वप्रथम बालगंधर्व हे आम्हा सर्व कलाकारांसाठी मंदिर आहे आणि मी मुंबईतून जेव्हा बाहेर पडलो, पहिला शो जो केला तो 1982मध्ये बालगंधर्वमध्ये केला आणि आज मला आनंद आहे की बालगंधर्व पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व दिग्गज कलाकारांचा सत्कार करत आहे आणि मला सर्वात जास्त खुशी आहे की मेलडी मेकर्सचे फाउंडर आणि माझे सासरे अशोक कुमार सराफ यांचा सत्कार होत आहे. प्लस अजून एक फाउंडर मेंबर आणि फार सिनियर बेस गिटारिस्ट विलास रायकरजी, माझ्या मोठ्या भावासारखे, या दोन ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार होतो आहे आणि त्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे बालगंधर्व संस्थानाचा खूप खूप आभारी की ज्या कलाकारांनी अख्खं आयुष्य कलेला वाहून घेतले, लोकांची सेवा केली, लोकांचं मनोरंजन केलं, लोकांचं स्ट्रेस कमी केलं, या कलाकारांचा सन्मान होतो आहे. म्हणजे मला वाटतं अख्ख्या जगातल्या कलाकारांचा सन्मान होतो. सरांचा अशोक सराफ सरांचा कालच त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बोललोय सुद्धा. आज त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा स्टेज शेअर करताय तुम्ही. आधीचा एखादा अनुभव आणि आत्ताचं फिलिंग काय सांगू शकता? नाही, मी सांगितलं ना की मी छोटे छोटे शोज सुरू करायला लागलो तेव्हा मला पहिला जो मोठा ग्रुप मिळाला ज्याने मला नाव, यश, कीर्ती प्लस मी ज्यांना गुरु मानायचो, किशोरदा, लताजी, आशाजी, बच्चनसाहेब, त्या कलाकाराबरोबर मला कार्यक्रम करायची संधी मेलडी मेकर्स मिळाली. तर त्यामुळे ते माझे मालकही होते, माझे काय म्हणतात ना गाईडही होते आणि आज मी त्यांचा जावई आहे. पण ॲक्च्युली मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायला इथे आलो आणि त्यानिमित्तानं म्हटलं बालगंधर्वाचं जे ऑडियन्स आहे किंवा आपली जे जुन्या आठवणी त्या ताज्या करण्यासाठी आलो. आज मी बालगंधर्वमध्ये आणि मेलडी मेकर्सचा आहे आणि एक फॅमिली म्हणून आलो आहे आज मी. तुमच्या अनेक इंटरव्ह्यूज आम्ही पाहिलेले, देश विदेशा संदर्भातले अनेक इंटरव्ह्यूज पाहिलेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेजवरचे अनुभव शेअर केलेले आहेत. कसा आयत्या वेळेस एखादा डिसिजन घ्यावा लागतो किंवा चेंज करावा लागतो, आमच्या प्रेक्षकांसाठी एखादा अनुभव सांगा. अनुभव म्हणजे जेव्हा काय म्हणतात ना एक्सप्रेसवे नव्हता, फक्त ST होती, तेव्हा मी 9चा शो असं 9ची पहिली, दुसरी आणि तिसरी घंटी वाजायची आणि मी तेव्हा तो अनाऊन्सर होतो. तर मी दरवेळेला बरोबर 9:05 माझी एंट्री होती आणि बालगंधर्वच्या लेफ्टला एक छोटी रूम आहे, तिकडे एक बेसिन होतं. तिकडे मी ST जवळ पोहोचायची ना 15 मिनटं अगोदर लास्ट बेंचवर जाऊन कपडे बदलायचो STमध्ये काळोखात. अच्छा. आणि मग एक जण माझ्यासाठी माईक घेऊन उभा राहायचा बाहेर थिएटरच्या. मी जायचो, माईक घ्यायचो, तोंडावर पाणी मारायचो आणि डायरेक्ट क्राऊडमधनं एंट्री. नाही, बालगंधर्वच्या शेजारी एक रूम आहे, तिकडे एक बेसिन होतं, पाणी मारून डायरेक्ट शार्प 9ला मी शो सुरू करायचो. म्हणजे 8 तास लागायचं. तर तो एक अनुभव आहे म्हणजे. आणि प्लस आम्ही असे पण अनुभव आहेत की 30 तास प्रवास करून आम्ही अमेरिकेला गेलो आहे आणि तिथे कळलं की आमचं सामानच नाही. जितेंद्र श्रीदेवीची टूर होती. तर 30 तासाने आम्ही पोचलो आहे आणि कळलं की आम्हाला आमचं सामानच नाही आलं. 30 तास प्रवास करून डायरेक्ट बॅकस्टेजला एका कॉमन बाथरूम सगळे इन्क्लुडिंग जितेंद्र आंघोळ करायचे. मग तो जितेंद्र, अरे तू तुझे बूट दाखव, तुझे बेल्ट दाखव, एकमेकांचे कपडे घालून आम्ही शो सुरू करायचा. इंटरव्हल नंतर मग दुसऱ्या फ्लाईटने कपडे, म्हणजे असं एमर्जन्सीज कशा हँडल करायच्या ते. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, मी 86मध्ये जेव्हा आशाजींनी मला फर्स्ट टाईम पहिल्याने हाँगकाँगला इस्कॉनच्या शोला RD बर्मन आशा भोसले नाईट आणि 82 ते 86 अनुभव होता स्टेजचा. तर आशाजीने गाणं गायलं, पिया तू अब तो आजा,
आणि पंचमदा ऑडियन्समधून मोनी करत येणं, तर त्यांचा पहिला मोनिका चुकला. अच्छा. आणि माझी एक सवय, मी कधी ग्रीन रूममध्ये बसत नाही, माईक ऑन करून विंग्समध्ये उभा राहतो. तर पहिला चुकला, लोकांना कळलं नाही. मी टोटल तिकडून इथे 15 मिनटं ते हँडशेक करत करत बाउन्सर्सना भेटत टोटल मोनिका मी म्हणत होतो, मोनिका. आणि ते जसे इकडे आले ना जवळ, म्हटलं पंचमदा येलो माईक. त्याने एक मस्त शिवी घातली, मेरा माईक बंद रखा था. तर ते आशाजींना पण माहित नाही, फक्त पंचमदाना आणि मला माहित. अशा जे अनुभव आहेत ना लाईव्ह शोचे, ते बरं. मित्रांनो, हे होते सुदेशजी, ज्यांनी म्हणजे होते इन द सेन्स, होते इन द सेन्स. आता यांनी हा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे आणि त्यांची म्हणजे जी मिमिक्री किंवा कॉमेडी करण्याची आता एक जस्ट एका वाक्यामध्ये त्यांनी कसं कॅच करतात हे आपल्याला दाखवलेलं आहे. तुमचा शो आम्ही बघायला आहोतच, आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या माध्यमातून तुमचा शो बघणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.